शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विभाग 3 समाजशास्त्र सेमिस्टर क्रमांक 5 पेपर क्रमांक 8 सामाजिक संशोधन पद्धती भाग 1 मॉड्यूल नंबर 2 संशोधन आराखडा. या मॉड्यूलमध्ये आपण अभ्यासणार आहोत संशोधन आराखड्याचा अर्थ आणि स्वरूप, अन्वेषणात्मक आराखडा, वर्णनात्मक आराखडा, प्रायोगिक आराखडा या विषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सामाजिक संशोधनाचा अर्थ आणि स्वरूप यामध्ये प्रामुख्याने सामाजिक संशोधन हे वैज्ञानिक पद्धतीने केले जाते. संशोधनाचे निश्चित उद्देश असतात. त्या उद्देशाची प्राप्ती करण्यासाठी योजनाबद्ध रूपात संशोधन कार्य करणे आवश्यक आहे. याचाच अर्थ असा की संशोधन कशा पद्धतीने केले जाईल या संबंधात आराखडा तयार केला जातो. आराखडा बनविणे म्हणजेच कार्ययोजना आखणे होय. नियोजित कार्यात उपस्थित होण्याची शक्यता असणाऱ्या समस्या अडचणीचा विचारपूर्वक अंदाज घेऊन त्या समस्या व अडचणीच्या निराकरणाची आगाऊ व्यवस्था करून घेण्याच्या प्रक्रियेस सर्वसामान्य अर्थाने आराखडा बनविणे असे म्हणतात. संशोधन आराखड्याचे प्रत्येक संशोधनासाठी विशेष महत्त्व आहे. संशोधन कार्यास आरंभ करण्यापूर्वी पुढे येणाऱ्या अडचणीच्या आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी काय करता येईल याचा अगोदरच विचार करून ठेवला तर संशोधन प्रक्रियेच्या वेगवेगळ्या पैलूवर आपणास जास्त चांगले नियंत्रण ठेवता येते आणि अपयश टाळणे शक्य होते. माणसाच्या दैनंदिन व्यवहाराचा आढावा घेतला तर हे स्पष्ट होते की काही योजना आखून तो आपली उद्दिष्टे साध्य करीत असतो. मर्यादित साधनांच्या आधारावर व मर्यादित गरजा पुऱ्या करावयाच्या असल्याने प्रत्येक व्यक्ती उपलब्ध पैसा, वेळ व शक्ती याचा योजनापूर्वक पर्याप्त वापर करीत असतो. किंबहुना तसे करण्यावाचून त्याला गत्यंतरही नसते. प्रवासात निघताना सुद्धा केव्हा निघावायचे, कोठे थांबायचे, पुन्हा प्रवास केव्हा सुरू करायचा याविषयी एक नियोजन तो करीत असतो. त्यामुळे प्रवासातील कटकटी त्याला टाळता येतात. पण त्याचबरोबर शक्तीचा कमीत कमी वेळ होऊन प्रवासाची ध्येय साध्य होत असतात. संशोधनाचा प्रवासही असाच कटकटीचा गुंतागुंतीचा असतो. पण त्याचा आराखडा तयार करून योजनाबद्ध पावले टाकली तर संशोधनाची उद्दिष्टे हाती लागू शकतात. संशोधनाची दिशा निश्चित करून त्याच्या संशोधनाची योजना व रचना उभी करता येते. हा एक रचनात्मक असा संशोधनाचा व्ह्यू असतो. यालाच संशोधन आराखडा म्हणतात. यानंतर आपण अभ्यासणार आहोत संशोधन आराखड्याचा अर्थ आणि स्वरूप. संशोधन आराखड्याशिवाय वस्तुनिष्ठ संशोधन करणे अशक्य आहे. कारण संशोधनकर्त्याला कशा प्रकारे संशोधन करावयाचे आहे, नमुना कोणता असेल, तथ्ये कशी संकलित केली जातील इत्यादी बाबीचे निर्णय संशोधन करण्यापूर्वीच संशोधन आराखडा निश्चित केले जातात. संशोधन करताना कोणत्या समस्या येतात, त्याचे निराकरण कसे करावयाचे याविषयीचे संशोधन आराखड्यात विचार केला जातो. संशोधन आराखड्याची व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काही प्रमुख व्याख्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. संशोधनाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निष्कर्षाची संबद्धता आणि संशोधन कार्यातील मित्य वेळ यांची सांगड घालता येण्याच्या दृष्टीने तथ्याचे संकलन आणि विश्लेषण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटीची नियोजित व्यवस्था म्हणजे संशोधन आराखडा होय. ही व्याख्या आहे सेल्डीज, जहोटा, डवाईश व कुक या शास्त्रज्ञांनी सांगितली. दुसरी व्याख्या आपण अभ्यासू या ठिकाणी. निर्णय क्रियान्वित करण्याच्या स्थिती येण्यापूर्वीच निर्णय निर्धारित करण्याच्या प्रक्रियेला आपण आराखडा म्हणतो. हे एकॉफ यांची व्याख्या आहे. या दोन व्याख्यावरून स्पष्ट होते की संशोधन आराखडा एक अशी योजना आहे किंवा रूपरेषा आहे की जी समस्येच्या निर्धारणापासून ते संशोधन अहवालाच्या शेवटच्या पायरीपर्यंतच्या विषयाबाबत योग्य प्रकारे विचारविनिमय करून उपलब्ध पर्यायावर लक्ष देऊन अशा प्रकारे निर्णय घेण्यात येतात. कमीत कमी प्रयत्न, वेळ आणि पैसा खर्च करून जास्तीत जास्त प्रमाणात संशोधन उद्दिष्टाची प्राप्ती करता येईल. संशोधन आराखड्याची जरुरी किंवा आवश्यकता का असते तर संशोधन आराखडा तयार करणे ही एक गरज आहे. इमारत बांधण्यापूर्वी इमारतीचा आराखडा तयार करणे जेवढे आवश्यक तेवढीच जरूर संशोधन आराखड्याची असते. इमारतीचा आराखडा तयार न करता इमारत बांधणी दिशाहीन होण्याची शक्यता असते. एवढेच नव्हे तर अनाठायी खर्च व श्रम यांना वाट फुटते. त्यामुळे पूर्वनियोजन करूनच इमारत बांधणी काम हाती घेणे सुज्ञपणाचे असते.
संशोधन आराखड्याचे महत्त्व तेवढेच आहे, तरी पण संशोधन कार्यात संशोधन आराखडा हवा कशाला या आक्षेपाला उत्तर देण्याची संशोधन आराखड्याचे काही महत्त्व किंवा जरूर दिसून येते. एक, काटेकोर निष्कर्षाची कल्पना. संशोधनाचा आराखडा हा संशोधन विषयाच्या अर्थापासून ते इतिपर्यंतच्या माहितीने युक्त असतो. विशेषतः निष्कर्ष किती काटेकोर हवेत म्हणजे ते अधिक उपयुक्त होतील याची अटकळ संशोधकाला असण्याची गरज आहे. इतकेच नव्हे तर ज्या अभ्यास पद्धतीचा वापर तो करणार असतो त्याच्या साहाय्याने उपलब्ध होणारे तथ्ये व त्या आधारे काढलेले निष्कर्ष कितपत अचूक निघतील हे सांगणे काही वेळा कठीण जाते. अशावेळी संशोधन आराखडा तयार केल्यानेच त्यासंबंधीचा अंदाज संशोधकाला निश्चित बांधता येतो. दोन, तंत्र साधनासंबंधीचे विचार. संशोधन विषय निश्चित झाल्यानंतर त्यासंबंधीची माहिती मिळवणे ही मुख्य बाब असते. ही माहिती जितकी अचूक वस्तुनिष्ठ असेल तितके त्या आधारे काढलेले निष्कर्ष अचूक व वस्तुनिष्ठ असतात. त्यासाठी माहिती मिळवण्यासाठी कोणते तंत्र व साधने वापरायची हा विचार मूलगामी असतो. तेव्हा तंत्र साधन सामग्रीचा पूर्व विचार हे आवश्यक असते. संशोधन आराखडा उभा करताना माहिती कोणत्या पद्धतीने जमा करायची याचा विचार करणे कर्मकर्ता आहे. म्हणून संशोधन आराखडा तथ्य संकलनात दिशा प्राप्त करून देत असतो. 3, श्रम, शक्ती व पैसा यांचा पर्याप्त वापर. संशोधन आराखडा पूर्वनियोजित असतो, तो हेतुपूर्वक केलेला असतो. अभ्यास विषयाच्या व्यक्तीपासून तथ्य विश्लेषण व अर्थ शोधनापर्यंतचा बारीक सारीक विचार करून संशोधन आराखडा केला जातो. त्या योजनेप्रमाणे संशोधनाची प्रत्यक्ष वाटचाल करायची असते. त्यामुळे संशोधन कार्यात काही अनपेक्षित अडचणी आल्या तरी संशोधक भांबावून जात नाही. सर्व मुद्द्यांचा सारासार विचार अगोदरच संशोधन आराखड्यात केला असल्याने संशोधकाचा प्रयत्न व्यर्थ व दिशाहीन होत नाही. साहजिकच त्याचे श्रम, पैसा व शक्ती यांचा पर्याप्त वापर तो करू शकतो. 4, सुलभ तथ्य विश्लेषण. तथ्य संकलित केल्यानंतर त्याचे वर्गीकरण, संकेतीकरण, स्तंभीकरण, त्याचे विश्लेषण योग्यरित्या करणे आवश्यक असते. पण हे विश्लेषण पूर्वनियोजित असेल तर तथ्याच्या राशीकडे बघून संशोधक गोंधळून जात नाही. उलट तथ्यातून आपल्याला काही निष्कर्ष मांडायचे आहेत हा विचार पक्का असतो. त्यामुळे त्याचे विश्लेषण कसे व कोणत्या पद्धतीने करायचे आहे याची पूर्वकल्पना संशोधकाला संशोधन आराखड्यामुळे येते. साहजिकच अतिशय यांत्रिक सुलभतेने संशोधक तथ्य विश्लेषण करू शकतो. 5, आदर्श रूपरेषा. समस्या निश्चित केल्यानंतर त्यासंबंधी निष्कर्ष मांडून त्यासंबंधी अधिकाधिक माहिती उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असते. तेव्हा त्या समस्यांची गुंतागुंत कशा पद्धतीने सोडवता येईल व त्यासंबंधीची माहिती अधिक वस्तुनिष्ठ कशी उपलब्ध करून घेता येईल यासंबंधीचा पूर्वविचार असणे आवश्यक आहे. समस्येच्या सर्व अंगाचा साधक बाधक विचार करताना त्या समस्येसंबंधीचे पूर्ण चित्र डोळ्यासमोर असले पाहिजे. यासाठी संशोधन आराखडा तयार केला पाहिजे. पण इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती अशी की समस्येसंबंधीची पूर्ण रूपरेषा आदर्शवत असावी. प्रत्यक्ष वस्तुस्थितीत अशी रूपरेषा अस्तित्वात आणणे कदाचित शक्य होणार नाही. काही व्यावहारिक अडचणी राक्षसी रूपात उभ्या टाकतील. पण आराखडा तयार करताना त्या अडचणीला विचार बाजूला ठेवून हा आराखडा आदर्श ठेवणे गरजेचे असते. कारण निष्कर्ष तर विश्वासावर राहतीलच, पण ज्या आदर्श मूल्यांच्या आधारे आराखडा तयार केला जातो त्यापासून संशोधन कार्य किती दूर व किती जवळ आहे याची कल्पना येते. प्रत्यक्षात तथ्य समजावून जेव्हा निष्कर्ष प्रस्थापित केले जातात त्यामध्ये योग्य त्या सुधारणा करणे आदर्श आराखड्यात शक्य होते. आदर्श संशोधन आराखड्याने तो प्रत्यक्षात उतरण्याचा प्रयत्न संशोधक करू लागतो. याचाच अर्थ असा की आदर्श संशोधन आराखड्याचे रूपांतर व्यवहार आराखड्यात होण्यास चालना मिळते. सारांश, संशोधन आराखडा तयार करणे हे संशोधनाच्या दृष्टीने एक आवश्यक बाब आहे हे नाकारता येत नाही. संपूर्ण संशोधकाचा कामाचा नकाशा अगोदरच तयार करण्याने संशोधनाची वाटचाल सुलभ होते. यानंतर अन्वेषणात्मक आराखडा. हा अन्वेषणात्मक आराखडा याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सेल्डीज, जहोटा, डवाइश व कुक यांनी संशोधन आराखड्याचे प्रामुख्याने 3 प्रकार सांगितले आहेत. 1, अन्वेषणात्मक आराखडा किंवा परिचयात्मक आराखडा. 2, वर्णनात्मक आराखडा आणि 3, प्रायोगिक आराखडा. आता आपण अन्वेषणात्मक आराखडा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा. संशोधनाची सुरुवात समस्या सूत्रणाने ठरत असते. अभ्यासविषय नेमका कोणता व त्याची व्याप्ती किती नेमकी ठेवायची यासंबंधीचा पक्का निर्णय झाल्यानंतरच संशोधन प्रवास चालू होतो. त्याचबरोबर एखाद्या समस्येसंबंधी काही अभ्युपगम गृहीतक मांडून त्याची तपासणी करणेही महत्त्वाचे असते. तेव्हा संशोधनासाठी समस्या सूत्रण करणे व समस्येसंबंधी गृहीतक मांडून त्याची चाचणी घेणे यासाठी जो संशोधन आराखडा तयार केला जातो त्याला अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा म्हणतात.
याचं उदाहरण द्यायचं म्हटलं, एखादा डॉक्टर ज्याप्रमाणे रोग परीक्षा करताना रोग्याला अनेक प्रश्न विचारून माहिती घेतो व त्या आधारे निदान करून औषधोपचार करतो, त्याचप्रमाणे अनेक प्रश्न विचारून माहिती घेतो, त्या आधारे निदान करून औषध योजना करतो. त्याचप्रमाणे संशोधक अभ्यासाविषयीची प्रारंभिक ज्ञान मिळत असतो. त्याच आधारे अभिगम योग्य की अयोग्य ठरवता येते. रोग्याकडून मिळालेली माहिती, औषधोपचाराला मिळालेला प्रतिसाद याच्या आधारे डॉक्टर आपले निदान बळकट करीत असतो. अगदी त्याचप्रमाणे संशोधन कार्याबाबत धोरण ठरवित असतो. म्हणून अन्वेषणात्मक संशोधन आराखड्यात समस्येसंबंधीचा परिचय होत असतो. अन्वेषणात्मक संशोधनात 3 पद्धतीचा वापर केला जातो किंवा अन्वेषणात्मक अध्ययनासाठी परिणामकारक गोष्टी. नंबर 1 साहित्य सर्वेक्षण, नंबर 2 अनुभव सर्वेक्षण आणि नंबर 3 अंतर्दृष्टी प्रेरक असणाऱ्या उदाहरणाचे विश्लेषण. या सर्व मुद्द्याची विस्तृत माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. 1 साहित्य सर्वेक्षण. जो अभ्यास विषय संशोधनासाठी जवळजवळ निश्चित केलेला असतो, त्या अभ्यास विषयासंबंधी उपलब्ध असणारे साहित्य वाचणे व त्यावर मनन करणे हे महत्त्वाचे असते. त्यामुळे अभ्यासकाच्या समस्येसंबंधीचा विचाराला योग्य वळण मिळत असते. त्याविषयीची माहिती अभ्यासकाला मिळते. यापूर्वी त्या विषयावर कोठावर संशोधन झाले आहे, त्यासंबंधी पूर्वीच्या संशोधन कोणते अभिमुख मानले आहे, या प्रश्नाची उत्तरे त्याला साहित्य सर्वेक्षणातून येत असते. म्हणून अभ्यासकांनी विषयाच्या संदर्भात अहवाल, मासिक, लेख, प्रकाशने, वृत्तपत्रे, नियतकालिके इत्यादीचा चिकित्सापूर्वक अभ्यास केला पाहिजे. इतकेच नव्हे तर अभ्यास विषयापासून भिन्न असणाऱ्या क्षेत्रातील वाङ्मयही अभ्यासकांनी चाळले पाहिजे. सारांश साहित्य सर्वेक्षण केल्याने अभ्यास विषयाच्या विविध पैलूविषयी अद्ययावत माहिती अभ्यासकाला मिळत असते, पण त्याविषयीच्या ज्ञानाच्या विविध प्रवासाची माहिती त्याला लागत असते. तेव्हा ज्ञानप्राप्तीसाठी गृहीतक मांडून त्याची चाचणी घेण्यासाठी साहित्य सर्वेक्षण अन्वेषणात्मक अध्ययनातील महत्त्वाचा भाग आहे. 2 अनुभव सर्वेक्षण. साहित्य सर्वेक्षणातून अभ्यास विषयाची माहिती मिळतेच, पण ज्यांनी त्या समस्येचा अनुभव घेतलाय त्या अनुभूतीतून संशोधन बरेच काही शिकत असतो. ज्या व्यक्तीचा संबंध दररोज अभ्यास विषय येत असतो त्याच्याकडून बरीच माहिती संशोधकाला मिळू शकते. समाज विकास योजनेच्या अपयशाचे महत्त्वाचे कारण म्हणजे लोकांची उदासीनता होय. पण ही उदासीनता कशामुळे निर्माण झाली याचे विवेचन सरकारी अधिकारी, समाजसुधारक, कार्यकर्ते व तज्ज्ञ अधिकारवाणीने करू शकतात. त्याच्या मुलाखती घेऊनच अभ्यासक माहिती घेऊ शकतो. अभ्यासामध्ये एकांगीपणा येऊ नये किंवा अभ्यासकांनी मन एखाद्या विषयासंबंधी पूर्ण दूषित होऊ नये म्हणून अभ्यासकांनी असेच अनुभवी लोक निवडले पाहिजे की जे विविध थरातील असतील. सरकारी, बिनसरकारी, विविध पक्षीय, सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य माणसे, निष्पक्षपाती दृष्टिकोन असलेले तज्ज्ञ आदी विविध पातळीवरच्या लोकांकडून अभ्यासकांनी त्याच्या अनुभूतीचे धन गोळा केले पाहिजे. अनुभव सर्वेक्षणात किती लोकांशी संपर्क साधावा हाही प्रश्न महत्त्वाचा असतो, कारण विविध पातळीवरच्या लोकांशी अभ्यास विषयासंबंधी बोलत असताना काही मर्यादेनंतरच तोपणा जाणू लागतो. म्हणून अभ्यासकाला हा तोपणा जाणू लागला व त्याला कळू लागले की आता अधिक लोकांशी संपर्क अजूनही साधूनही आपली झाली, त्याहूनही अधिक प्रबोधन होणार नाही, त्यावेळी ते अनुभव सर्वेक्षण थांबवले पाहिजे. सारांश. अनुभव सर्वेक्षणातून अत्यंत व्यवहारी व तर्कशुद्ध व शास्त्रीय गृहीतक मांडणे सहज शक्य होते, पण त्यासाठी अभ्यासकाने स्वतः अभ्यास विषयासंबंधीची पूर्ववत माहिती घेणे आवश्यक ठरते. त्या विषयातील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे कोणतेही त्याला माहीत असावेच हवे. ज्यांच्या मुलाखती घ्यावयाचे त्यांना त्या विषयावर अधिक बोलते करण्यासाठी अभ्यासकाला त्या अभ्यास विषयाच्या विविध पैलूंची माहिती असणे गरजेचे असते. विविध थरातील अनुभवी व्यक्तीकडून अनुभव धन संपादित करण्यासाठी त्याला अनेक प्रश्न उभे करावे लागतात व त्यातूनच अभ्यास विषय संबंधीचे अभ्यासकाचे ज्ञान संपन्न होत असते. 3 आंतरदृष्टीस प्रेरक उदाहरणांचे विश्लेषण. साहित्य सर्वेक्षण व अनुभव सर्वेक्षण या माध्यमातून संशोधकाला अभ्यास विषयाची माहिती मिळू शकते, पण अशी काही क्षेत्रे असतात की तिथे या दोन्ही माध्यमाद्वारे पुरेशी माहिती मिळत नाही. अशावेळी काही मोजक्या विशिष्ट उदाहरणाचा व घटकांचा सखोल अभ्यास संशोधकाच्या अंतर्दृष्टीस प्रेरणा देणारा ठरतो. मानवशास्त्राने काही आदिवासी जमातीत प्रत्यक्ष राहून त्यांचे जीवन जवळून न्याहाळले व काही निष्कर्ष मांडले. या अध्ययनामुळे मानवशास्त्रज्ञांना अत्यंत उपयुक्त माहिती मिळवून त्यांनी मानवशास्त्रीय संकल्पना मांडल्या आहेत. उदाहरणार्थ मार्विन ओफलर यांनी एस्किमो लोकांच्या आजारपणाची कारणे त्यांचा प्रत्यक्ष अभ्यास करून सांगितलेला आहे. लहानपणी झालेली उपासमार व मातृप्रेमाची वंचना ही कारणे एस्किमो लोकांच्या आजाराची आहेत. अर्थातच या कारणांचा शोध व प्रतिशोध उदाहरणाच्या अभ्यासावर लागलेला आहे हे नाकारता येत नाही. अंतर्दृष्टी देणाऱ्या उदाहरणाचे विश्लेषण करताना काही महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष दिले पाहिजे. संशोधकाची बहुश्रुतता.
काही उदाहरणाचा अभ्यास करताना संशोधकाने भूमिका अधिक माहिती मिळवण्याची असली पाहिजे. एखाद्या टीप कागदावरून त्यांनी ज्ञान ग्रहण केले पाहिजे, कारण त्या ज्ञानाच्या आधारावरच तो गृहीतक किंवा उपयोग मांडावे असते. साहजिकच ही माहिती अधिक वस्तुनिष्ठपणे मिळवण्यासाठी व संशोधकाने सावधपणे बहुश्रुत असले पाहिजे. सखोल अध्ययन. ज्या विशिष्ट घटकाची निवड करून त्याचे अध्ययन करायचे ठरविले असते त्याचे सखोल अध्ययन केले पाहिजे. त्या घटकाची बारीक माहिती टिपणे आवश्यक असते. एखादी जाती दंगल का उसळली या प्रश्नाचे सविस्तर विवेचन सखोल करण्यासाठी त्या जाती दंगलीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या संबंधात येणाऱ्या व्यक्ती, गट, संस्कृती, विविध प्रचार प्रवाह इत्यादी सखोल विश्लेषण अभिप्रेत आहे. संशोधकाची समन्वयाची वृत्ती. कोणत्याही विशिष्ट घटकाचा अभ्यास करताना असंख्य साधनाकडून उलटसुलट माहिती संशोधकाजवळ येत असते. कित्येक वेळेला उपलब्ध असलेली माहिती परस्पर विरोधी असते. साहजिकच अशा परिस्थितीत एकांगी निष्कर्ष न काढता संशोधकाने सुसंगत विसंगत माहितीचे तर्कशुद्ध एकत्रीकरण केले पाहिजे. यानंतर आपण अभ्यासणार आहोत वर्णनात्मक संशोधन आराखडा. वर्णनात्मक संशोधन आराखडा एखाद्या व्यक्ती, समूह, समाज, संघटना किंवा कोणतेही विषय समस्याच्या वास्तविक तथ्याचे वैशिष्ट्याचे वर्णनात्मक विश्लेषण, विस्तृत विश्लेषण हा वर्णनात्मक संशोधन आराखड्याचा मुख्य उद्देश असतो. त्याकरिता विषयाच्या संबंधात यथार्थ आणि संपूर्ण माहिती प्राप्त होणे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय अध्ययन विषय किंवा समस्याच्या संदर्भात आपण कोणतेही वर्णनात्मक विवेचन प्रस्तुत केल्यास असे विवेचन वैज्ञानिक राहणार नाही. वैज्ञानिक विवेचनाचा आधार वास्तविक आणि विश्वसनीय तथ्य आहे. म्हणून जर आपणास कोणत्याही समुदायाच्या जाती संरचना, शिक्षण स्तर, निवासाची व्यवस्था, वय, समूह, कुटुंबाचे प्रकार आदींचे वर्णनात्मक विवेचन प्रस्तुत करायचे असेल तर त्याकरिता त्या विषयाशी संबंधित वास्तविक तथ्यांना कोणत्याही एका किंवा वैज्ञानिक तंत्रपद्धतीद्वारा एकत्रित करणे आवश्यक आहे आणि त्याकरिता आपल्या उद्देशानुसार संशोधन आराखडा विकसित करावा लागतो. अशा प्रकारे वैज्ञानिक पद्धतीने संकलित केलेल्या तथ्याच्या आधारे वर्णनात्मक विश्लेषण म्हणजे वर्णनात्मक संशोधन आराखडा होय. वर्णनात्मक संशोधन आराखड्यात तथ्य संकलनासाठी वैज्ञानिक तंत्राचा उपयोग करून वस्तुनिष्ठ तथ्ये संकलित केली जातात. वर्णनात्मक संशोधन आराखड्यात मुलाखत, प्रश्नावली, निरीक्षण, सामुदायिक रेकॉर्ड इत्यादी तथ्य संकलनाच्या तंत्राचा समावेश प्रामुख्याने केला जातो. आता आपण अभ्यासू वर्णनात्मक संशोधन आराखड्याच्या पायऱ्या. संशोधनात आराखड्याच्या काही विशिष्ट पायऱ्या आहेत. या पायऱ्यानुसार संशोधन कार्य केले जाते. क्रमशः संशोधन आराखड्याच्या पायऱ्या आपण या ठिकाणी अभ्यासू. 1. संशोधन अध्ययनाच्या उद्दिष्टाचे निरूपण. संशोधन अध्ययनाच्या उद्दिष्टाचे निरूपण करणे ही वर्णनात्मक संशोधन आराखड्याची पहिली पायरी आहे. या पायरीमध्ये संशोधनाशी संबंधित मौलिक प्रश्नाचे स्पष्टीकरण आणि उद्दिष्टांना परिभाषित केले जाते. त्यामुळे अनावश्यक आणि असंबद्ध तथ्याचे संकलन केले जात नाही. तसेच वेळ, श्रम आणि पैशाची बचत देखील होते. 2. तथ्य संकलनाच्या तंत्राची निवड. संशोधन अध्ययनाची उद्दिष्टे स्पष्ट केल्यानंतर तथ्य संकलनाच्या तंत्राची निवड केली जाते. तथ्य संकलनाच्या तंत्राची निवड योग्य पद्धतीने केली नाही तर संशोधन विषयासंबंधित तथ्य, आकडे आणि इतर प्रमाणात संकलित केली जाईल याची खात्री असते, कारण अध्ययन विषयाच्या अनुषंगाने उपयुक्त अशा तथ्य संकलन तंत्राची निवड केलेली नसते. म्हणून संशोधनकर्त्यांनी योग्य तथ्य संकलनासाठी आपल्या विषयाच्या दृष्टीने योग्य असलेल्या तथ्य संकलनाच्या तंत्राची निवड केली पाहिजे. 3. नमुन्याची निवड. वर्णनात्मक संशोधन आराखड्याची तिसरी पायरी. या पायरीमध्ये नमुन्याची निवड केली जाते. अध्ययन विषयाच्या प्रत्येक एकक किंवा समूहातील प्रत्येक व्यक्तीचे अध्ययन करणे कठीण असते. म्हणून संपूर्ण अध्ययन सामग्रीचे अध्ययन न करता त्या समग्रातील काही निवडक एककाचे अध्ययन केले जाते. निवडक एकक नमुना निवड पद्धतीद्वारे निवडले जाते. त्याकरता कोणती नमुना निवड पद्धती उपयुक्त आहे याचा निर्णय घेऊन त्याची संशोधन आराखड्यात नोंद केली जाते. नमुना निवडत असताना संशोधनकर्त्याचे पूर्वग्रह, आदर्श, मूल्ये इत्यादी गोष्टींना कोणतेही महत्त्व देता कामा नये. 4. तथ्य संकलन आणि तपासणी. नमुन्याची निवड केल्यानंतर शास्त्रीय तंत्राच्या सहाय्याने तथ्य संकलन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संकलित केलेल्या तथ्याची योग्य तपासणी केली जाते, कारण त्यामुळे वर्णनात्मक विवेचनात अनावश्यक गोष्टी समावेश होणार नाही. मुलाखत दाता किंवा निरीक्षणकर्त्याच्या इमानदारी आणि परिश्रमावर यथार्थ आणि शुद्ध माहिती तथ्य एकत्रित केली जाऊ शकते. म्हणून तथ्याचे संकलन करीत असताना तथ्य संकलन कर्त्यावर सतत नियंत्रण ठेवले पाहिजे. परिणामांचे विश्लेषण. अध्ययन विषयाच्या संबंधात तथ्याचे संकलन केल्यानंतर त्या तथ्याचे साम्य आणि भिन्नते आधारावर विविध प्रवर्गामध्ये वर्गीकरण केले जाते. वर्गीकरणानंतर सारणीकरण आणि सांख्यिकी विश्लेषण केले जाते. अहवाल सादर करणे. वर्णनात्मक संशोधन आराखड्याची ही शेवटची पायरी. या पायरीमध्ये संशोधन विषयाच्या संबंधित तथ्याचे विश्लेषण, निष्कर्ष प्रस्तुत केले जातात. अहवाल सादर करताना भाषेची विशेष काळजी घेतली जाते.
अलंकारी भाषेचा उपयोग करू नये, अन्यथा अध्ययनात अतिरंजितपणा निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्याचा वेगळा अर्थ लावण्याची शक्यता आहे. म्हणून अहवालाची भाषा सोपी आणि सरळ हवी. यानंतर आपण अभ्यासणार आहोत प्रायोगिक अध्ययन आराखडा. जे गृहीतक मानून संशोधनाला निश्चित दिशा द्यायची असते त्या गृहीतकाची चाचणी घेण्यासाठी प्रायोगिक संशोधन अध्ययन आराखडा उभा केला जातो. निरीक्षण प्रयोग याचे स्वरूप भिन्न असते. जेव्हा घटना घडत असताना हेतुपूर्वक पाहिली जाते तेव्हा त्याला निरीक्षण म्हणतात. आकाशात विजांचा चमचमाट पाहणे हे निरीक्षण, पण प्रयोगात कृत्रिम तऱ्हेने एखादी घटना निर्माण केली जाते व त्या परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून त्याचे निरीक्षण केले जाते व त्या परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून त्याचे निरीक्षण केले जाते. त्यालाच प्रयोग असे म्हणतात. वीज स्वतः निर्माण करून त्याचे निरीक्षण करणे हे प्रायोगिक निरीक्षण होईल. तेव्हा प्रयोगाचे एक वैशिष्ट्य असते की प्रयोगातील घटनावर संशोधकाचे नियंत्रण असते. ती घटना पुन्हा निर्माण करता येते. बदलत्या परिस्थितीचा घटनेवर काय परिणाम होतो हे आजमावता येते. येथे FS चॅपिन म्हणतात की नियंत्रित परिस्थितीत केलेले नियंत्रण म्हणजे प्रयोग होय. एखाद्या समस्येमध्ये अंतर्भूत असणाऱ्या विविध घटकावर प्रकाश पाडण्यास जेव्हा निरीक्षण अपुरे पडते तेव्हा संशोधकाला प्रयोगाचा आसरा घेणे जरुरीचे असते. सामाजिक संशोधनात नैसर्गिक शास्त्रातील साधन संबंधित इतके प्रयोग विकसित झालेले नाही, पण काही मर्यादेपर्यंत त्याचा वापर करण्याकडे कल आहे, निर्माण झाला आहे व त्याचा विकासही होऊ लागला आहे. याची सुरुवात ऑगस्ट कॉम्पने केली. केवळ नैसर्गिक शक्तीवर आधारलेले हे प्रयोग होते हे खरे, पण अलीकडे सामाजिक शास्त्रातील प्रयोग केवळ नैसर्गिक स्थितीला अवलंबून ठेवले जात नाही. कार्यकारण संबंध. सामाजिक शास्त्रात प्रयोगातून निरीक्षण प्रगत होत चाललेले याचे कारण गृहीतकाची चाचणी घेताना त्या घटनेला कार्यसंबंध लक्षात घेणे हे प्रायोगिक संशोधन उद्दिष्ट असते. प्रत्येक घटनेला कारण हे असते. कार्वित रीड म्हणतात की कार्याच्या अगोदर येणारा व इतर कोणत्याही वस्तूवर अवलंबून नसणारा अविचल असा जो घटनासमूह त्याला कार्यकारण असे म्हणतात. तेव्हा कारण हे कार्याच्या पूर्वी घडते. कारण हे अविचल असते. याचा अर्थ असा की एखाद्या कार्याच्या पूर्वी ते हमखासपणे असते. कारण हे तर कोणत्याही गोष्टी अवलंबून नसते, म्हणजे ते निरुपाधिक असते. कारण हे कार्याच्या लगोलग आधी येणारा पूर्ववर्ती घटक समूह असतो, म्हणजे तो निकटवर्तीत करण्याचे आणखीन एक आपल्याला वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आता आपण अभ्यासू की प्रयोगात्मक पद्धतीचे 3 प्रकार आहेत. एक प्रयोगोत्तर अथवा फक्त मात्रोत्तर पद्धती. प्रयोगोत्तर पश्चात परीक्षण व आराखडा या पद्धतीत 2 गट असतात. ते समान पद्धतीने कार्य करतात. त्यापैकी एकाला नियंत्रित गट, दुसऱ्या गटाला प्रयोग गट असे म्हणतात. तर नियंत्रित गटावर कोणत्याही बाह्य परिस्थितीचा परिणाम होऊ देत नाही, परंतु दुसऱ्या गटावर काय परिणाम होतो, कोणते परिवर्तन होते, त्या परिवर्तनाचे कारणे काय याचा शोध घेतला जातो. कालांतराने दोन्ही गटांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. प्रयोगात्मक गटावर केलेला सहशिक्षणाचा काय प्रभाव पडल्याचा अभ्यास केला जातो. यालाच प्रयोगातून प्रत्यक्ष केलेले परीक्षण असे म्हणतात. त्यातूनच प्रयोगोत्तर पश्चात परीक्षण आराखडा असे म्हणतात. 2 पूर्वोत्तर अथवा पूर्व पश्चात मापन प्रयोग. या पद्धतीत फक्त एका गटाची निवड केली जाते. या एकाच गटाचे मापन 2 वेळा म्हणजे प्रयोगापूर्वी प्रयोगानंतर असे केले जाते. दोन्ही वेळच्या स्थितीत काय फरक पडला याचे निरीक्षणही करून अभ्यास केला जातो. कोणत्या प्रकारचे परिवर्तन घडले ते पाहिले जाते. उदाहरण खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरणाच्या पूर्वी कुटुंब पद्धती, नंतरची कुटुंब पद्धती, त्यात कोणता बदल झाला, संयुक्त कुटुंब पद्धती, विभक्त कुटुंब पद्धती कसे रूपांतर झाले, त्याचे परिणाम काय, फायदे तोटे कोणते, याचा विचार करून संयुक्त कुटुंब पद्धतीचा ऱ्हास, विभक्त कुटुंब पद्धतीचा उदय कसा झाला याची कारणे शोधली जातात. म्हणजे एक गट पण प्रयोगपूर्व व प्रयोगोत्तर पद्धती वापर केले जाते व 2दा निरीक्षण करून अनुमान काढले जाते. त्यामुळे स्पष्ट निष्कर्ष येण्याची संधी मिळते. 3 परिणामोत्तर कारणे-मीमांसा पद्धती. या पद्धतीत संशोधन 2 किंवा 2 पेक्षा अधिक गटाची निवड करतो. एका गटात विवक्षित घटना घडलेली असते तर दुसऱ्या गटात घडलेली नसते. उदाहरणार्थ एखादा संशोधक 2 जिल्ह्याचा तुलनात्मक अभ्यास करतो. दोन्ही राज्यातल्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अन्य बाबतीतील स्थिती सारखी वाटली तरी विकासासाठी एखाद्या जिल्ह्याचे प्रयत्न अधिक असतील तर ते कोणते या कारणाचा शोध संशोधक घेतो व दुसऱ्या जिल्ह्यात विकासासाठी प्रयत्न का केले जात नाहीत याचीही कारणे शोधतो. म्हणजे चालू घडामोडीतून राज्याचा पूर्वकाळ कसा आहे याचा शोध घेतला जातो. ऐतिहासिक कालखंड अभ्यासला जातो. त्याचा अभ्यास करून परीक्षण व वर्तमानकालीन घटनांची कारणे शोधणे म्हणजे परिणामोत्तर कारणे-मीमांसा पद्धती व या दृष्टिकोनातून संशोधक अभ्यास करतो. धन्यवाद.